सरकार हा, मागच्या वेळेला ही वाळू बघितली ना किती महाग पडली होती, तसं हे प्रकरण बी महागात पडेल आपल्याला, कळलं ना? आपला कंट्रोल असला पाहिजे कायम. हा बर सुनबाई चला येऊ का आम्ही? हा आमच्या प्रश्नाची उत्तरं मिळालीच पाहिजेत. आमच्या प्रश्नाची उत्तरं मिळालीच पाहिजेत. आमच्या प्रश्नाची उत्तरं मिळालीच पाहिजेत. आमच्या प्रश्नाची उत्तरं. एक मिनिट थांबा 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 थांबा. कोणाला विचारून आताला तुम्ही? काय चाललंय काय हे? निघा चला निघा. आम्ही कुठेही जाणार नाही. हे घर माझं आहे. एकदा अकल लक्षात नाही तुझ्या? तुझ्या मागव हो माग. ए काय काय चाललंय? सरकार यांचे नवरे तुमच्या साईटवर कामाला आहेत. माहितीये मला. त्याचं काय झालं? बनावट विषारी दारू पिऊन आजारी पडलेत सगळेजण. ऍडमिट आहेत साताऱ्याला. हे कधी झालं? तुझ्या त्यांच्या पगारातनं पैसे कट कर आणि चांगल्या तर चांगल्या हॉस्पिटलला त्यांचा उपचार कर. आमचा काही संबंध नाहीये त्यात. आम्ही सांगितलं का त्यांना दारू प्यायला? तुमच्याच साईटवर कामाला आहेत ते सगळेजण. आणि हो, पगार आणि एक एक क्वार्टर दिली जाते त्यांना, ते पण पगाराचे पैसे कापून. सरकार हे खरं आहे का? ए बया, तू कशाला मध्ये बोलती? जरा गप की. ए डबडा खाली घे, खाली घे. आमच्या प्रश्नाचं उत्तर नाही मिळणार. मुळात तुम्ही इथं आलाच कशाला? भाऊजी मग कुठे जाणार होते ते? आपल्या साईटवर काम करतात ना. मग तू यात मध्ये पडू नको. आमचं आम्ही बघून घेऊ काय करायचंय ते. ह्याच्यात पडू नको म्हणजे? हो, हे बायकांचे चेहरे बघा. रात्रभर झोपलेत का नाही, काही खाल्लंय का नाही माहित नाही, आणि या पुढे काय होणार आहे ही माहित नाही यांना. अगं आम्ही सांगितलं त्यांना दारू प्यायला. भाऊजी असं म्हणून चालणार आहे का? एक मिनिट तुम्ही दोघं जरा थंड घ्या, जरा घबरा. सरकार तुम्हीच सांगा ह्यांनी काय करायचंय. नाही, मुद्दा काय ते तुम्हाला सांग. त्यातल्या काही लोकांचं म्हणणं होतं की पगारातनं आम्हाला दारू द्या, पण तो सर्वस्वी त्यांचा निर्णय होता, आमचं काय नव्हतं त्यात. पण तुम्ही ती विकूनच का दिली तिथं? आणि आता काय करायचं? विकूनच का दिली म्हणजे? दारू मिळाल्याशिवाय कामच करणार नाही असं म्हणल्यावर काय करायचं आम्ही? आणि आता त्यांच्या अंगाशी आल्यावर असं कांगावा करतात होय ते? अहो कुठं बोलत बसला यांच्यासोबत तुम्ही? एक मिनिट, पण आपल्या साईटवर कोण दारू विकत होतं ते कळलं पाहिजे ना सरकार. अहो अगं बया, किती वेळा सांगितलं तुला मध्ये बोलू नको बोलू नको. आता सुजय बोलतोय ना. मावशी आम्ही ना संकल्पाकडे जाऊन आलोय. खरं तर हे सगळं त्यांनी लक्ष घालायला पाहिजे. अहो निदान आपली विचारतीये तरी. बरं झालं संकल्पने हाकलून लावलं. आणि हिला आता तुम्ही कलेक्टर म्हणून मिरवताय, म्हणून तुमची ती बाजू घे. आता कुणी बी तक्रार घेऊन आलं, कसली बी तक्रार, तरी नोंद करून घ्यायची नाही. काय झालं सरकार? सगळं ओके ना? सांगितलं तर कळलं का? हा तेवढं करा, मग बोलू नंतर. अहो सरकार, तो मजनू फक्त लैलाच ऐकतोय, तुमचं कशाला ऐकल तवा? एक मिनिट. मावशीबाई, तुम्ही जी काही चुरचूर करताय ना ती माझ्या समोर नाही करायची. तिकडे आत किचन मध्ये तिथं बघा, कशात काय घालायचं, कशात काय कालवायचं ते तिकडं, कळलं ना? निघा. सरकार मावशी बोलती ते खरं आहे. अर्ज ऐकाल आपलं? अर्ज तर ऐकलच, पण त्याचा बाप बी ऐकल. साहेब मी जरा नाक्यावर. साहेब टेन्शन मध्ये का बसलाय एवढं? अरे सरकारांचा फोन आलता, अजून एक मॅटर दाबायला लावले राव. काय झालं साहेब? कुठं काय सांगितलंय, फक्त म्हणल्यात तक्रार आली कोणाची तर लिहून घेऊ नको. आता काय संपला ना विषय, नाही ना तक्रार लिहून घ्यायची. सरकारने सांगितले म्हणलं सांगितलंय. बर मी नाक्यावरून जाऊन आलो साहेब. हा ऐके, चाललायस ना मस्त गरम गरम भजी घेऊन ये, मिरच्या बिरच्या मारून जा. अहो साहेब, त्यापेक्षा आपण डबल सीट जाऊ ना, गरम गरम भजीवर ताव मारू, पोलीस स्टेशनला टाळ्या लावू, विषय संपतो ना तक्रारीचा. यार नाही, टाळा बिळा नको. आपण काय घाबरतो का कुणाला? येऊ दे कोण पण, आपण तक्रार लिहून घेणार नाही म्हणजे नाही.
तक्रार घ्यायला लागती वाटतं. अरे काय बिबटे बिबटे दिसला काय तुला? अहो, नाही साहेब, हायकमांड. पण आमदार खासदार दिसला काय तुला? प्रतापराव? नाही साहेब, त्याच्या पण वरती मग काय चीफ मिनिस्टर काय? होम मिनिस्टर. अरे येऊ दे कोण बी, आपण काय कुणाच्या हो हंगामी नवरदेव निघतो का आता? हे काय निघायलाच लागले. सरकार एवढं लक्षात ठेवा. येऊ का शहेनशाह? सरकार मी काहीतरी जुगाड करतो. करावं तर लागेलच तुला. आणि त्याआधी तुझ्या त्या लाडकीला समजावून सांग, तुझ्या त्या आप्पीला म्हणावं दुनियादारीत लक्ष घालायची काही गरज नाही, आम्ही आहोत. तू कलेक्टर होशील ना, तेव्हा गावातल्या लोकांच्या प्रॉब्लेम मध्ये तोंड घाल. बोलतो मी सरकार दिशी. कसं आहे ना अर्चा, ह्यो सरकार शांत आहे म्हणून त्याचा लय गैरफायदा घेऊ नका बरं का. मी जर माझ्या पूळ पदावर आलो, माझ्यातला पहिला सरकारचा जागा केला तर मात्र कुणाचीच खैर नाही. घरच्यांची तर नाहीच, पण बाहेरच्यांची तर नाहीच नाही. मी करतो काहीतरी सरकार. चल सुजा, लय काम वाढवून ठेवलेत यांनी. आला बघ अर्जुन. काय कसली बैठक लावली? अर्जा, सरकार बाहेरच्या गोष्टी बाहेर सोडून आपण. अरे त्यांचं ऐक तरी आधी. अरे सुजा आधीच दिवस कटकटीत गेलाय म्हणून म्हणतोय. अरे तुझा दिवस कटकटीचा गेला, पण इथं घरात तुझ्या बायकोनी काय करून ठेवलंय ते कोण निस्तारणार? ओ मावशी, अहो कशाला वरडताय? बाजूलाच उभा आहे ना मी. काय झाले सांगा की. बया 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 रुक्मिणे, अगो बायकोला एक शब्द बी बोलू देत नाही. लगे वासकाना अंगावर धावतो माझ्या. इथं घरातली माणसं मरानात का मग? काकी काय झाले? आप्पीने आज आत्याला उपाशी ठेवलंय. म्हणजे काय? आता तो काय खोटं बोलतोय वय? आता आत्याचं सगळं मीच करणार म्हणून जबाबदारी घेतली तिनं. मग आता जबाबदारी घेतली तर ती पुढे सांभाळायला नको वय? अर्जा, सुनबाईना म्हणावं एवढा हलगर्जी पण अजिबात चालणार नाही बरं का. तायडी आता कुठं बरी व्हायला लागली. तिची सगळी पत्ती पाणी सगळं येळच्या येळेवरच व्हायला पाहिजेत. त्यात बिलकुल कसूर चालणार नाही. कसलं काय? ती एकदा गावाबाहेर उंडरायला गेली तर तिला घराची आठवण येते होय तवा? नाही नाही बया, आमच्या पुरी अजाबात असल्या नाहीत. तिचं घराव कमी दारावच लक्ष. अर्जुन चिडू नको ना, दादा वहिनीने सांगितलंय तिला. आप्पे काय झालं? काय झालं? आज आत्याला जेवण द्यायचं राहिलं का? हा, हा काय म्हणती? चूक झाली बोल की जरा. हो मावशी, बोलतोय ना मी. माझ्यासाठीच थांबला होता ना एवढी मीटिंग लावून. आप्पे काय झालंय मला नेमकं सांग. अहो ते यांचे नवरे तुमच्या साईटवर कामाला आहेत. बनावट विषारी दारू पिऊन आजारी पडलेत सगळेजण. पण आपल्या साईटवर कोण दारू विकत होतं ते कळलं पाहिजे ना सरकार. आहो तुम्ही ह्यात पडू नका, आम्ही आहोत हे सगळं. मी यात पडणार नाहीच आहे. फक्त या सगळ्याला ना कायद्याने उत्तर देणार आहे. या सगळ्यांना घेऊन पोलीस स्टेशनात चालले आता. ठीक आहे, इथून पुढे आत्याच्या बाबतीत थोडी काळजी घे. अर्जुन, अपर्णानं मुद्दाम केलंय का या ठिकाणी? पण आत्याच्या बाबतीत मुद्दाम असो नाही तर चुकून असो, या गोष्टी होऊच नाही असं मला वाटतं. नाही काय आहे, आत्याने याच्या आधी खूप सहन केलं या घरात. आणि आज आत्या बरी आहे ना, ती आप्पीमुळेच आहे. त्यामुळे आप्पी आत्याच्या बाबतीत मुद्दाम करेल असं मला नाही वाटत. आज तिने गावातल्या बायकांबाबत जे केलं, जी काय धावपळ केली, त्याबद्दल मला कौतुक आहेच तिचं. आणि सगळ्यांनाच असलं पाहिजे.
जाग आली तर कशाला नाटकं करतोयस? हुटकी कामाला नाही जायचं का? काय की काय चहा आणलाय का? अर्जुन नाटकं करू नको. उठ, जाग आली तुला. उठ 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 उठ. अगं नाही झोपायचं मला अजून. काय झोपायचंय? जाग आली तुला. तू उगाच नाटकं करतो. अगं नाही बोलत. अर्जुन आपे रोज सकाळी अशीच गुड मॉर्निंग झाली ना मग काय पाहिजे अजून? मला वेळ हवाय. बापू शपथ, बापू आले वाटतं. मावशी आऊ. ए काय झालं? हे साफ करून पटापटा. अगं आधीच एवढं पाणी साठलंय आणि त्यात वरनं पण पाणी वरतीच वय. अहो नाही आई, गरम पाणी वतलं ना की आतलं चिकटलेलं सगळं निघून जातं. आता हे कोणी शिकवलं तुला? मावशी साधं सायन्स आहे त्यात. लागली लगी इंग्लिश फाडायला. मावशी आता त्यात इंग्लिशचा काय संबंध? थांबा मी तुम्हाला दाखवते. मावशी या बघा आता. बया गेलं की पाणी सगळं. बया आम्ही करायचो तेव्हा जीव आमचा मेटाकुटीला यायचा की. आई आता नाही होणार यापुढे. नका टेन्शन घेऊ. आणि आई आधी नाही इथं हात धुणं बंद करा. आपल्याकडे दुसरं बेसिंग आहे ना, तिकडच्या बेसिंग मध्ये हात धुत जाऊ की. अगं मी हात धुतला म्हणून लगे टोमणा मारती मला. हो नाही मावशी, तुम्हाला कशाला टोमणा मारू मी फक्त सगळ्यांसाठी सांगायला लागले. हो नको लय आम्हाला अक्कल शिकू. काम करून घे पटापटा पहिली. चल ग रुक्मिणी. हिथनं जायला दुसरी गाडी बिडी आहे का? अहो दुसरी कशाला? तुम्हाला घरी जायचंय का? मी सोडतो की राणीनं पटकन घरी. नको 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 राहू द्या. पुरीचं बी असंच लगीन लावून देतो बोलले होते तुम्ही. काय मावशी? मावशी नाही, अजून बी मी वरमायच हाय. बर वर्मा आहे. अहो झालं गेलं गंगेला मिळालं, कशाला विषय काढताय परत परत? तुमचं काय जातंय हो बोलायला? तुमची पोरगी पडली ना चांगल्याच्या घरात. अहो आपल्या हातात असतं का ते? हा सगळं वरच्याच्या हातात असतं. त्याच्या मनात असतं तसंच होतं बघा. हा अहो एवढं होऊन बी एका शब्दानं तुम्ही आमची माफी मागितली नाही. भर मांडवात 2 मिनिटात तुम्ही रंग बदललं. एवढ्यात तर सरडा बी रंग बदलत नाही. असं वाटतंय का तुम्हाला? बरं मी आता परत एकदा माफी मागतो तुमची. हे बघा झालं गेलं विसरून जावा. हा आणि आता आमची आप्पी बी तुमच्याच हाताखाली आहे की. अहो म्हणून तर तुम्ही एवढा आम्हाला मस्का मारताय. नाही तर कावाच आमचं वाभाड काढलं असतं अख्ख्या गावभर. नाही नाही अहो असं कसं करीन मी? वर्माई तुम्ही बसा, मी सोडतो तुम्हाला. नको बाया, कसली घाण गाडी आहे तुमची. उगाच मला कसलं तरी आजार बिजार व्हायचं. नाही नाही असं कसं म्हणताय? रोज धुतल्यान पुसल्याशिवाय मी अजिबात राणीला स्टॉपवर घेऊन येत नाही. नको नको
मी दुसरी गाडी बघते ना, तर आमची गाडी बोलवते, जाते मी. अहो नाही नाही, ऐका तरी बसा, मी सोडतो की तुम्हाला. नाही नको म्हणलं ना, कशाला आग्रह करताय, राहू द्या. अहो वरमाय, नको नको राहू द्या. अहो ऐका तरी. साहेब, आम्ही बापूंच्या गाडीत सापडले. राणीमध्ये कसं काय आलं? अगं बया बापू, अहो तुम्ही गावात बनावट दारू आणत होता होय हो? अहो नाही नाही, मी कशाला असं करीन, माझा काही संबंध नाही याच्याशी. घ्या इथं पोरगी गावभर दंगा करते आणि स्वतःचा बापच वडाप दारू घेऊन हिंडतोय. वा, अहो नाही, खरंच माहित नाही मला कोणाचं आहे. कसं आलं गाडीत माहित नाही मला. पास करा नाटक आता. एक मिनिट बापू, तुम्ही कोणाचं काय ऐकू नका. मला एक सांगा, आपल्या गाडीत कोण अनोळखी बसलं होतं का आज? नाही, मी स्टॉपवरच होतो, स्टॉपवर पण कोणी नव्हतं. मी निघालो तिथनं, गाडीत पण कोणाला बसवलं नाही. याच मला भेटलं ना. मग बया कशात काय फाटक्यात पाय, बरं झालं मी गाडीत बसली नाही. काय गे आपे, आता का तुझी जीप चिकटली होय का टाळ्याला? हा बोल की जरा बोल. बापू अजून आठवा, सकाळपासून अनोळखी कोण बसलं होतं का गाडीत? सापडलीये आणि सगळ्यांच्या समोर सापडलीये. अजून काय पाहिजे? पण तरीही मला माहिती की बापूंना कोणीतरी फसवतंय. शिकलेल्या शहाण्या बाई, नाही त्यांना कोणीतरी फसवलंय का ते सगळ्यांना फसवत्यात, ते तुम्ही नका ठरवू, ते कोण ठरवल. तुर्तास तुम्ही जे काही करताय ना, हे पत्रावळ्या लिहायचं, तेवढं पत्रकारितेचं काम तेवढं करा. तुम्ही चला, आपण इथं बसू. बसलाय गोंधळात नका थांबू, चला. अरे पळून चालले, तुमचं काय चालले बघ. आम्ही पळून नाही चाललो, इथं बाजूला बसतोय. अरे बसतो काटेला झाले काय बसायला? चहा पाणी सांगू का? इथं थांबायचं. ते काय म्हणतात तुझ्या भाषेत, घटना स्थळावर थांबायचं, अजिबात हालायचं नाहीत ना. अहो सरकार, खरंच मी माझ्या पोरीची शपथ घेतो, खरंच मला यातलं काहीच माहित नाही. हो, पोरीची शपथ. तुम्ही रंग्यात गावला तिथं. भाऊजी, हे सगळं पोलीस बघून घेतील. ए पोलीस बघतील? पोलीस तुझा नवरा, तो काय बघणार आहे? आता काय बघायचे ते मीच बघतो. ए सुजा, काढ फोन, मोबाईल चालू कर. चल बापू, या इकडे असे, या 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 कर चालू. चल. मुक्काम पोस्ट जाट नांदूर, तालुका शिरोर कासार, जिल्हा बीड. हल्ली मुक्काम आसगाव मध्ये सरकारी अधिकारी म्हणून काम करतो. आसगाव मध्ये जी बनावट विषारी दारू पिऊन लोक आजारी पडलेत ना, ती दारू वाहतूक करणारा भामटा नुकताच सापडलाय पोलिसांना. हा बघा, याचा चेहरा बघून ठेवा. बंद कर. बंद कर. हे बघा, यो अर्जुन कदम पोलीसवाला आहे. या पोलीसवाल्याचा सख्खा सासरा आहे हो, त्याच्यामुळे अटक करत नाही त्याला. तो बघा, याचा चेहरा बघून ठेवा आणि याच्या चेहऱ्यावर जाऊ नका. चेहऱ्यावरून लय गरीब साधा सुद्धा वाटतो यो, पण लय डेंजर माणूस आहे. अर्जुन मुद्दाम करतोय. हा, गावात राहतो, वडाप चालवतो आणि वडापच्या नावाखाली दारूचा धंदा करतो यो. बघून ठेवा याचा चेहरा. एक नंबरचा नाटकी माणूस आहे, भामटा आणि गुंड आहे हो. नीट बघा. बंद कर रे. बंद कर रे. बघा आप्पे, बघे चालतंय का तुला? आता ले तत्व करत होतीस ना, लग्नाच्या मांडवात तत्व सांगून पळून गेली होतीस. बोल की आता काय झालं? हे चालतंय तुला सगळं असलं? हो, आम्हाला पण वाटतंय बापूंना अटक झालीच पाहिजे. अरे नुसती अटक नाही झाली पाहिजे, चांगली 10-12 वर्ष खडी फोडायला पाठवायला पाहिजे याला. माणसाच्या जीवाशी खेळतोय. नियमानं तुला आता बापूंना अटक करावी लागणार. सरकार, तुम्हाला पण माहितीये बापूंनी काहीच केलं नाही यातलं. अरे ते समज खरं असलं तरी आता त्यांच्याच गाडीतनं सगळ्यांच्या डोळ्यासमोर बुद्धिबळ सापडलाय. नाही, ते काही असू द्या, बापूंना अशी अटक करणार नाही. अटक करणार नाही? नाही 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 नाही.
जोपर्यंत बापूला अटक होत नाही ना तोपर्यंत मी गप बसणार नाही. जर बापूला अटक झाली नाही तर मी वरपर्यंत जाई ना सांगून ठेवतोय. पुन्हा म्हणू नका बोलला नाही. आणि हे काय गावचा पोलीस आहेस ना तू, पार्शलिटी कशाला करतो? बघा गावचा पोलीस आहे, त्याच्या सासऱ्याला अटक करत नाही हो. हे संकल्प काय झालं अगं त्या आप्पीची सगळ्या गावासमोर मी अशी जिरवली काय सांगू तुला. सांगते रुक्मिणे, आज माझा काळ झाला ना लई गारगार वाटतंय बघ. नाही तर ना तिला बघितलं की माझा भडकाच उडायचा. अगं पण म्हणे झालं काय ते तर सांग की मला आधी. अगं काय झालं म्हणून काय विचारती. साऱ्या गावासमोर तिच्या बापाला त्या वडापाल्याला बेड्या ठोकल्या अर्जुननं. काय सांगतेस? हा मग अगं त्याच्या वडाप मध्ये दारूच्या बाटल्या घावल्या. मग आपला बंटी काय सोडतोय होय? हे बेस झालं बया. तुला सांगू रुक्मिणे, तिचं एवढस तोंड झालं होतं ना, आणि अर्जुन बी काय करू शकला नाही. मग असंच पाहिजे बघ तिला. त्या पिला पण ना तुरुंगात टाकाय पाहिजे. म्हणे आमच्या राणीचा वाढदिवस आहे राणीचा. अगं गावातील लोक म्हणली या गाडीला बी ठेसनात घ्या म्हणून. तुला सांगते रुक्मिणे, आज मला इतकी गाढ झोप लागणार आहे काय सांगू. अगं पण हाय कुठं ती आता? हाय की तिकडे पोलीस स्टेशन मध्ये. कुठे जाती तवा? मला बघायचंय बाई. मला तर एकदा तरी तुरुंगात टाकलेलं बघायचंय त्यांना. अगं जाऊ की, मुद्दाम जाऊ आपण. मला बी बघायचंय. बया चांगली जिरवलीस बघ तिची. मग नावाची हाय म्हणी, नादी नाही लागायचं कुणी. दिसती अडाणी पण. मम्मी तू नको काळजी करू, बापूंना काय नाही होणार. कुठून येतो, कुठून एवढा कॉन्फिडन्स? हा स्वतःचा बाप रंगे हात पकडलाय, त्याच्या गाडीत दारू सापडली आहे म्हणते काय होऊ देणार नाही. कस काय बरं? हा कारण माझा जेवढा कायद्यावर विश्वास आहे ना तेवढाच बापूंवर विश्वास आहे. आणि बापूंनी असं काही करणं शक्यच नाही. कलेक्टर मॅडम, तरी बी तुझ्या बापूला पुढचे 10 वर्ष तुरुंगात खडी फोडायला पाठवतं का नाही ते बघच. 10 वर्ष? अरे पुढचे 10 दिवस तरी त्यांना तुरुंगात ठेवून दाखव की, आणि मग सांग. तुझं चुकलं कुठे माहितीये का संकल्प? कालपर्यंत ना तू फक्त मला नडत होतास, पण आज तू बापूंच्या पोरीला डिवचलेस. नाही पुढच्या 10 दिवसात बापूंना तुरुंगाच्या बाहेर काढलं ना, ते पण मान सन्मानानं, तर नाव नाही सांगणार. अपर्णा सुरेश माने. तू नको इकडची काळजी करू. तू बरीच ना बाळा? मी बरी आहे. मी आता चालले बापूंकडे त्यांना डबा घेऊन. अर्जुन आहे तिथं. जा म्हणा तिकडेच डबा घेऊन. मोठी बापाची काळजी आहे तिला. वहिनी तुम्ही असं कसं बोलताय पोरीला? यश बापू, मग काय करू मी? हा कुठली पोरगी अशी बापाला तुरुंगात टाकते सांगा की. मम्मी तू नको ना ग काळजी करू. मी बापूंना बाहेर घेऊन येईल बघतो. अप्पे अगं, तू जरी गेलीस ना तरी मी आमच्या मागच्या 7:30 काय जायना झाल्या बघ. दीदी तू नको काळजी करू. मम्मी जिल्हा कशी करते माहित आहे ना तुला? आम्ही तर सगळे आहे. यशा मामा आहे, सुनंद अक्का आहे. तू बापूंना कसं बाहेर काढायचं ते बघ. हो दिप्या, काळजी घ्या तिची. आणि दिप्या, हो 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 मी ठेवतो फोन आता. मम्मी परत रडायला लागली बघ. ह्या इथं राणी सरकार फोनवर बोलते. इथं भूक लागून गेली बाय मला तर. आता काय भू 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 करत बसू का काय? आता भूक मारायची सवय करायला लागणार आहे. बाकी काय? अहो मावशी, घरी बोलत होते हो माझ्या. ठीक आहे बाया, माझी चूक झाली. मावशी तुम्ही जाऊन बसा बाहेर, मी आले ताट घेऊन. ताई मी तुम्हाला मदत करते. मला फक्त ना बापूंचा डबा भरायचा. डबा तयार. काय झालं म्हणजे? आपण त्या बापूला जेलमध्ये टाकलंय, त्याच्या तिथं लाड चालूच असणार. लिहून देतो मी तुम्हाला. अरे बाबा, मग आता काय करायचं म्हणतोयस तू? कशाला गोड गोड वागायचं? सरळ बाहेर काढू तिला.
होऊन द्या, काय व्हायचंय ते. अरे बाबा, तसं केलं तर त्या अर्जुन आणि विनोबाची काय गप्प बसतील होय? मग त्या दोघांना पण बाहेर काढून देऊ. सुजय, एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची. गाव किंमत देतं फक्त माणसाला नाही, तर त्याच्या घराला. आपलं घर तुटलं नाही पाहिजे. अहो सरकार, हवं तर मी वाईटपणा घेतो, मी काढतो भांडणं तिच्या संग, पण हे विस्तारून टाका तुम्ही. घाई करू नको सुजया. आओ, मला पण जरा सुजेचं पटतंय बर का. नाहीतर काय, त्या अवधसेचं तोंड बघितलं की तळ पायाची आग मस्तकात जाते बघा माझ्या तर. जरा विचार करून बघा. तो बापू जेलमध्ये, आणि जर त्याला जास्त दिवस जेल झाली तर ते आपलं कर्ज कसं फेडेल? खरंय, या सगळ्यातून तो बापू नाही सुटला पाहिजे, मग मजा येईल. बापू आते तर कर्ज कोण फेडणार? तो लाल गुलाबजाम दिप्या का त्याची आई? आता ही अवदसा घरात आली ना, तिचं जेणं मुश्किल झालंच पाहिजे. बापू नसतो सुटत. किमान 3-4 वर्ष त्याला आत टाकल्याशिवाय गप बसत नसतो बंटी. आता तू सांग बाई. अगं मी कवाधरनं सांगते, पण हे काय ऐकायलाच तयार नाही सुष्मी. आम्ही जेवणावर राग कशाला काढताय? जीवन घ्या बरं. हे तुरुंगात आहे, त्याने माझ्या कशाखाली कसा घास उतरणार आहे? मम्मी, आपण काढून टाका त्यांना बाहेर. कधी? असं काय करतेस? आम्ही करतोय की प्रयत्न दोघं. आधी त्यांना बाहेर काढा, मगच खाईन मी असं नको करू. अगं हे बघ, 2 दिवसावर सण आलाय, तू असं घर ठेवणार आहेस का? बापूंना काय वाटेल? त्या संक्रांतीला मला तुझे बापू घरी पाहिजेत आप्पे. असतील आप्पे. उद्या परवा शनिवार रविवार आहे. मी मुद्दाम त्यांची FIR नोंदवून घेतली नाही. आप्पे, ती मला काय माहित नाही. आधीच तुझ्यावर विश्वास ठेवून फसले मी. आता जर का मला परत फसवलंस ना, तर आयुष्यात तुझं तोंड बघणार नाही बघ मी. नाही फसवणार मम्मी. मम्मी, मी तुला वचन देते, मी 2 दिवसाच्या आत बापूंना बाहेर काढणार. तू आधी जेवून घे बरं. अगं सुष्मे, अक्का तू जा की आत, तिला जेवू कर बरं. बघ आप्पे, तू नको काळजी करू, मी हाय सुष्मे सोबत. दिदे, तू काय करणार आहेस 2 दिवसात? दिप्या, मी करते म्हणलं ना काहीतरी. दिप्या, जातो आत, मम्मीला 2 घास जेवायला घाला आणि तुम्ही पण जेवून घ्या. आणि काळजी करू नका अजिबात. चल दिप्या. आप्पे, काय तुझ्या डोक्यात? मला नाही माहिती अर्जुन, पण काहीतरी करायला लागणार आहे. नको काळजी करू, करू आपण काहीतरी. मी आहे तुझ्या बरोबर. चल निघायला पाहिजे, आपल्याला पण उशीर झालाय. ही संस्कार आहेत का आपले? 11 वाजून गेलं तरी घराची सून घराच्या बाहेर आहे. हे शिकवलंय का आपल्या आईबानी? एका शब्दानं बोल नकोस. भांडून तावा माझ्या नजरेचं बोलून तिला घेऊन गेलाय. गप्प बसलो मी, पण आता लई झालं. आजवर आपल्या घरातली बाई इतक्या वेळ बाहेर थांबली असं कधीच झालं नाही. काय करायचं? काय करायचं सांग ना. तेव्हा तिला राज बाहेर बाहेर घराच्या उभी करून. नाहीतर काय, त्याशिवाय अक्कल नाही यायची हिला. दादा, मी हात जोडतो, पर चुकी केली आहे तर भरपाई द्यायची. मला काय द्यायची? माझं झालं होतं बोलून तिला याच्या आधी बी. काय झालं सरकार? काय झालं? ही येळ झाली का घरातल्या बाईनं घरात परत यायची? अर्जा, आपलं घरंदाज घर आहे. अगं नाही केलंय ना, ये लग्नाच्या पहिल्या दिवशी केलं होतं ना, तसं केलंय. काय मागितलं देवाकडे? काय रोज मागते तेच. पण रोज काय मागते?
अरे हेच की, एक मिनिट, मी तुला काय सांगायचंय? अगं सांग तर, म्हणजे मला कळेल की तू मागतेस ते आणि मी मागतो ते सेम सेम आहे का वेगळं आहे. अरे हेच, कायम पाठीशी राहा, जे काही होईल त्याला तोंड द्यायची शक्ती दे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यांचं भलं कर बाबा. नाही, मग आपलं वेगळं आहे राव. काय? म्हणजे पहिलं सेम येते की सगळ्यांच्या पाठीशी राहा आणि जे काय होईल त्याला तोंड द्यायची ताकद दे, हे सेम आहे. पण नंतरच आहे ना ते भलं करवालं, तो आयटम जरा वेगळा आहे. अगं म्हणजे मी देवाला म्हणतो की सगळ्यांचं भलं कर बाबा, सुरुवात माझ्यापासून कर. ते नियती आपल्या सोबत आहे, मग कशाला लोड घेते तू? नियती जरी सोबत असली तरी कायदा नाही ना अर्जुन. बापूंना सोडवायचं असेल तर आपल्यालाच काहीतरी करायला पाहिजे. काय करायचं म्हणते तू? मला सतत एकच वाटतंय, बापू जेव्हा घरातनं बाहेर पडले ना तेव्हा राणीमध्ये दारू नव्हती, 100% नव्हती. कारण मला माहितीये ना, बापू घरातून बाहेर पडताना राणीला साफ करतात, पार शिटा बिटा उघडून साफ करतात. त्यांना दिसली नसती का ती दारू ना वाटेत कुणीतरी ठेवली राणी. त्यासाठी ना ते दिवसभरात कुठे कुठे गेले ना त्याआधी विचारायला लागेल, मग काहीतरी सापडेल बघ आपल्याला. ठीक आहे, आपण भेटू बापूंना, बोलू त्यांच्याशी आणि शोधू आपण त्या माणसाला. बापूंना भेटायचं म्हणजे घरात आधी बाहेर पडलं पाहिजे ना. ठीक आहे ना, जा ना, जा, हे काढ इथं बांधासा, जासूस बनन जा. तेव्हा अरे काल रात्री एवढं काय काय झालं ना, आता परत बाहेर जाऊ. अबे किती विचार करते का सगळ्या गोष्टींचा तू? हा, जाऊ ना आपण बाहेर, करू ना काहीतरी. काय करायचंय? जुगाड. तुझं तुझ्या जुगाडचं करायचं काय रे? आपलं म्हण ना. आजचे दिवस माझ्या जुगाडाला आपलं म्हण. अर्जुन, मी तुझ्याशी अशी गप्पा मारत बसले ना सगळी काम खोळंबतील माझी. मी जाते. अचानक थंडी, ताप. ताप नाही, ताप अगं काल तर असला ताप आला होता, काकी फन 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 करत होती पोरगी नुसती. मला तर वाटलं उद्याच्या सणाला काय उभी राहत नाही पोरगी. नाही नाही, असं कसं चालेल? उद्या तर तिला दिवसभर घरात थांबाय पाहिजे. हा ना, म्हणून म्हणतोय आधी दवाखान्यात घेऊन जाऊन येतो हिला. आणि मधून अधून हिला चक्कर आल्यासारखं पण होतंय. सावकाश सावकाश सावकाश, हाय का? मग ते सगळं सणाचं सामान खरेदी करायचंय उद्या. ते खरेदी करायची बरोबर आहे काके, पण हे बघ, तू आज हिला घेऊन जाशील खरेदीसाठी आणि उद्या ऐन सणाच्या टायमिंगला पोरगी जर गळून पडली, सगळ्या बायका तुला नावं ठेवते ना. नाही नाही, अरे असं कसं चालेल? बरं ठीक आहे, जा तिला दवाखान्यात घेऊन. आपण आपे उद्या दिवसभर इथनं हालायचं नाही बरं का, घरातनं सांगून ठेवते. हालायचं? उद्या घरात पण हलणार नाही ती. मग जाऊ का दवाखान्यात घेऊन? हा ठीक आहे, जाऊन या. वाटते का बरं? अर्जुन, एवढा खोटेपणा सुचतो कसा रे तुला? रियाज रियाज, सकाळी 6 वाजता उठायला लागतं, असा 6 लावावा लागतो त्याला. अगं लावायला लागतो, तुला सांगतो नंतर. बापूंकडे जाऊन येऊ दे. हावरा आपे, आपल्याला 2 दिवसात काहीतरी करायला लागेल. अप्पे, दिप्या, अप्पे, हे बघ, आता झालं ते झालं. म्हणजे काय की अप्पे, तुझी काळजी नाही मला, अर्जुन तुझी काळजी घे. दिप्या, तू नीट वाग. बापू अहो, काय झालं तरी जबाबदारी तुझ्यावर येऊन पडणार आहे आता. तू जरा जबाबदारीने वाग. असं काय बोलताय? आपण किती मी काय मी म्हटलं तरी आता जे झालंय ते झालंय. त्या परिस्थितीला सामोरे गेलं पाहिजे आपल्याला. किती बी झालं तरी आपल्या राणीमध्येच सापडली ना दारू. कसं सांगणार आपण? बापू, तुम्ही असं काय बोलताय? बापू, असं नका करू. तुम्ही आधी रडणं थांबवा. बापू, तुम्हीच मला नेहमी म्हणताय ना आप्पे, रडायचं नाही. लढाईचं मग तुम्हीच असं करताय वय? बापू नाही, तुम्ही शांत बसा आधी. हा, आणि हा, त्या दिवशी तुम्ही घरातनं बाहेर निघालात तेव्हा कुठं कुठं गेलता, काय काय चालतं ते एकदा आठवून सांगा की. नीट आठवून सांगा बापू, आपल्याला त्यावरनं कळलं.
आपल्या राणीमध्ये दारू कुणी ठेवली असेल? हा, सांगा बरं आठवून. आपल्या ग येळ हातातनं निघून गेली आता. अगं नाही मम्मी, 2 दिवस आहेत हातात. अगं लई काही होऊ शकतं. हा मम्मी, अगं तू नको टेन्शन घेऊस, दीदी आहे की. बापू सांगा ना, तुम्ही नीट आठवून सांगा. त्या दिवशी मी घरातनं बाहेर पडलो, कमानी जवळनं गाडी. 1 मिनिट दीदी, मी व्हिडिओ रेकॉर्ड करतो. नाही म्हणजे मी तुला पाठवतो, मग तुला ते उपयोगाला पडेल ना. कर. बापू सांगा तुम्ही. त्या दिवशी गाडी घरातनं घेतली आणि कमानी जवळ आलो. कमानी जवळनं मग राणी बुड्डी के बाल आपल्याला लय आवडतात. तू सरळ सरळ दिसतेस की खाना खुणा करताना. नाही 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 नाही, हे सगळं खोट आहे. अहो मावशी, एवढं डळडळीत दिसतंय आणि तुम्ही खोटं म्हणताय वय. आप्या म्हणजे तुझे बापू आता सुटतील ना? सुटतील ना, नुसते सुटणार नाही मामी, मान सन्मानाने सुटणार आहेत. तुमची लेख काय म्हणली होती आठवते ना? मम्मी मी तुला वचन देते, मी 2 दिवसाच्या आत बापूंना बाहेर काढणार. मी माझ्या बंटीला एक फोन लावू का? लावा लावा, बंट्याला फोन लावा. पण मला नाही वाटत तुमच्या बंटीची घंटी आज वाजेल म्हणून. अरे अर्जुन चुके. यस सर. लेडी कॉन्स्टेबल आणलं सर. हातकड्या आणली सर. घेऊन या मग. हॅलो सर. काय हो मावशी, सकाळपासून बघतोय लय काय काय बोलत होतं आमच्या मम्मीला. आता घ्या. भया, मला वाटलंच होतं बापू असं काहीच करणार नाही. अहो अक्का, तुम्हाला नुसतं वाटलं होतं, आम्हाला पक्क माहित होतं. कसं आहे ना मावशी, तुम्ही आप्पीच्या नादी नव्हतं लागायला पाहिजे बघा. कारण गोडा संग गोड आणि कडू संग कडू वागणारी ही आप्पी. सरकार नाही, फार चुकीचं वागलाय बरं का तुम्ही. अजिबात पटलेलं नाही मला हे. काय तुम्ही मावशी, एका गरीब आश्रम त्या बापूंवर आळी घेतला खोटा तुम्ही. नाही नाही, फारच चुकीचं आहे. मी समर्थनच करू शकत नाही. रुक्मिणी अगं तू तरी. रुक्मिणी, तू गप्प बस. ते म्हणतात ते सगळं बरोबर आहे. चुकलंच तुझं. आता सगळं बाहेर आलं का नाही? मावशी झालं का? टोकाच्या का बेड्या? नको ना. नको कसं मावशी, शेवटी नियम तो नियम, कायदा तो कायदा. मनीषा ढोबळे, सुरेश मानेंवर खोटे आरोप केल्याप्रकरणी आणि बनावट दारू प्रकरणी मी तुम्हाला अटक करतोय. मावशी, शूट करायचं काय? येस मॅडम. आई मी आहे ना, तू नको काळजी करू. ए आप्पे, तू माझ्या आईला आत टाकलंस ना, असे हाल करतो का नाही तुझे? बंटी बाळा, नाही हे सगळे राहू दे बाजूला, पण तुझ्या भ्रष्टाचाराचे पुरावे माझ्या हाती लागू नाही ना, याची काळजी घे बर का. नाही तर तुझं काही खरं नाही. मावशी,
काही झालं तरी विजय नेहमी सत्याचाच होत असतो. महाभारतात बघितलं नाही वय तुम्ही? अहो आपल्या संविधानातही सांगितलंय की सत्यमेव जयते. माहिती नाही वय तुम्हाला? मावशी कसं आहे ना, खोट्याचं उभं जंगल पेटवायला खऱ्याची एक ठिणगी पुरीशी असते. आणि ही आप्पी म्हणजे आग आहे, आग. लक्षात ठेवायचं बर का. जे झालं ते झालं. आता माझ्या लेकीचा आणि जावयाचा पहिला सण आहे, तो तर साजरा करू की आधी. म्हणजे आम्ही म्हणजे तुम्ही आम्हाला? वय मी तुम्हाला दोघांना बी माफ केलंय. पहिला सण म्हणा. मी पण बघतेच की आता. हे बघा, उगाच सिरीला पेटून काही करू नका. पण सांगितलं कळतंय ना. आप्पे, अर्जुनराव मला माफ करा. त्या दिवशी मी तुम्हाला उमरेच्या आता झालं ते झालं. आज परत जिंकली ही पोरगी. घ्या आता उडवा पतंग. आता कुठलं उडवा पतंग? आप्पीनं तर आपला पतंग कधीच छाटलाय. नियती रे अर्जुन, नियती. अप्पे, तू कधी पतंग उडवलाय का ग? नाही, मी वाचलं होतं. आता प्रॅक्टिकल दाखवतो बघ तुला. अप्पे, पतंग उडवायला बी लय जुगाड मारायला लागतो बरं का. वारा कधी कसा सुटायला सांगू शकत नाही. नाही, वारा कसा बी असला ना तरी आपण एवढं खंबीर उभं राहायचं की त्या वाऱ्याला बी त्याची दिशा बदलावी लागली पाहिजे. अर्जुन, तुझा पहिला सण होता म्हणून, नाहीतर तुझा पतंग काढला असता या ठिकाणी. काही नाही हा भाऊजी, तुम्ही खूप छान उडवत होता पतंग. काय घाबरणार. ऐकलं का? आणि दादा, खेळ संपला ना की सगळे जण म्हणतात हा, मी तुझा पतंग काढला असता. तुझाच गुल झालाय. लहान भाऊ म्हणून सोडून बापू, नेमकं राणीच्या बड्डेच्या दिवशी असं सगळं झालं बघा. असू दे. राणी काय म्हणते माहितीये? झालं ते झालं, लय विचार कशाला करायचाय. हा, मला काय म्हणली माहितीये का? माझी धाकटी बहिणी तोपर्यंत कशाची चिंता नाही मला. बरं चल, निघू का आम्ही? उशीर होतोय. ओ बापू, कुठं निघू का? अहो चहा घेऊन जावा की. नको नको, आता चहा कशाला? बापू, एवढं सणासुदीचा आलाय तुम्ही, बाहेरच्या बाहेर जाणार. तुम्ही चहा घ्यायला चला पहिले. अरे बापू, दाजी म्हणते ती बरोबर आहे.
झालं की घ्यायच्या थोडा थोडा. वय वय तर आणि चहाला कधी नाही म्हणायचं नसतंय. आपण ना चला आपण चहा ठेवूयात. या तुम्ही. चला चला या मग, चल. 186 आहा 187 188 12 राहिले 12 200 ला. चल 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 189 एक नंबर. हा 190 10 कमॉन अजून 10 फक्त. अबे यार क्या टाइम पास कर रही है तू? ऐसे ना आजगाव के पत्थर खत्म होने वाले है ना, वो दरी भरने वाली है. कशाला टाइम पास करती? तुला काहीच वाटत नाहीये का? अजून आपण घराच्या बाहेर पडलोय, तुला कळतंय का? हो मग त्यात एवढं टेन्शन घ्यायचं काय? वा, असं घराच्या बाहेर पडल्यानंतर ना नॉर्मल माणसाने घेते टेन्शन. तुला काय होतंय माहित नाही मला. मी एकटा बाहेर पडलो असतो तर टेन्शन होतं. मी माझ्या बायको सोबत बाहेर पडलोय बाबा, आपल्याला टेन्शन नाही. वा मस्त. संसार कुठे थाटतो? इथे रस्त्यावर. आणि चांदणींची चादर घेऊन झोपतोस का रात्री? हाय वार या चांदणीची चादर. तू भारी म्हणतोयस. एक मिनिट म्हणजे तुला मान्य आहे का आपला संसार सुरू झालाय ते? अर्जुन काय चाललंय? आपे शांतो, होईल सगळं नीट. आणि मला एक सांगा, आपण आपल्या मर्जीने बाहेर पडलो का नाही? त्यावेळी जे योग्य वाटलं ते केलं का नाही आपण? नाही ते एक काम करू, तर मावशीला सोडून देऊ. आणि नाही मग आत्ता आपल्या हातात आहे ना, ते करू आपण. आणि तू अशी चिडू नको, नाही तर माझी परत भांडणं होते ना. भांडणं? कोणाशी भांडलास तू? अगं केवढी मोठी भांडणं झाली माझी, तुला माहित नाही? नाही. अगं मागे एकदा तू अशी चिडली होतीस आणि मी चाललो होतो रस्त्याने, एक बारकं पोरकं चॉकलेट खात चाललं होतं, छकुलीच्या वर्गातलं असेल, तर माझ्या तोंडून सहज गेलं. म्हणलं आप्पी चिडल्यानंतर कसली गोड दिसते. तो मला काय म्हणतोय, अर्ज्या म्हणतो नाही माझ्या हातलं चॉकलेट गोड आहे. म्हणलं नाही आप्पी गोड आहे. तो चॉकलेट गोड. असली भांडणं, आमची असली भांडणं, फुल मारामारी. मी त्या चड्डीला धरला असा आपटला, त्यांनी माझ्या चड्डीला धरलं. म्हणलं सोड. माझ्या गावातल्या बायका गोळा झाल्या, शिंदे मावशी आल्या, तेव्हा भांडणं सुटली. म्हणून म्हणते आप्पे तू चिडू नको, नाही तर माझी परत भांडणं होत्याला. कसला नौटंकीस तू अर्जुन? काय करायचं तुझं? फिरायला जाऊ. अगं जरंडेश्वरला जाऊ ना. नाही आपण याला जाऊ मग, सज्जनगड. तो असला भारी नाही, कुठे फिरायला जायचं नाहीये. माझ्या डोक्यात आता फक्त हे चाललंय की घरी काय चालू असेल. आहे ना सरकार जिवंत अजून. आता तिला ठेवली म्हणजे सरकाराचीच आबरू, तिचा पंचनामा होणार ना. काढतो तिला बाहेर. आणि त्या आप्पीचं काय? तिचं नाही, तिला ईडी बनवून या आसगावच्या रस्त्यावर दगड मारत फिरावली ना, तर सरकार नाव नाही लावणार. पण ही पद्धत नाही त्याची. जरा सबुरीने घ्यायचं. अरे त्यांना असं बाहेर काढलं ना तर त्यांचंच फावल. तोंड वर करत सांगत फिरतील, बापाला बाहेर काढला आणि खऱ्या गुन्हेगाराला आत टाकला, म्हणजे आपली उरली सुरली सगळी पार. म्हणून म्हणतो जरा तोंडाला कुलप लावा तुमच्या. हाऊ पण असं किती दिवस? लई दिवस नाहीत. त्या आप्पीचे दिवस आता भरत आल्यात. पण जरा कळकाडा, मग बघू कधी आणि कसा ठोका टाकायचा ते. ए सुजा, जा विनय काकाला बोलव. म्हणा आप्पी आणि अर्जुनला बोलवून घे घरी. काका काय दादा? विनय जा बाबा, जा त्या आप्पीला आणि अर्जुनला घरी बोलवून घे. बोलवत. आई असं करू नको, खाऊन घे बघू. ये चल ये. खाऊन घ्या, एवढं काय करायची गरज नाही. ताई तुम्ही तेवढं द्या की. हा आई खाऊन घ्या बरं थोडं. घ्या. अगं जेवणार तर मी होतेच, पण तुझ्या घशाखाली सुखासुखी घास उतरू येणार नाही बघ मी आता. चला आता सगळ्यांनी जेवून घ्या.
असं वाढल्यावर न जेवण चांगलं नाही. बस मावशीने डबा नेऊन द्यायचाय, तेवढा डबा भरू. हे की दोन. मी काय म्हणलं होतं? अर्जुन, आपलं कर्तव्य आहे त्यांना डबा देणं, आणि आपण आपलं कर्तव्य केलं. कशाला? काय गरज आहे? तुला माहिती नाही बाई कशी आहे ती? आपल्या घरी राहतात ना त्या. मग तुला चांगलंच माहिती आहे आपल्या घरी कोण राहतं, घरचं कोण आणि बाहेरचं कोण. तिच्या तर अर्जुन, केवढा चिडतोयस तू? हा, काय झालंय तुला नीट सांग. जोपर्यंत मनी मावशी तुरुंगात आहे तोपर्यंत घरी शांतता नसणार आहे आणि चौकीत तर नसणारच नसणार आहे. घरी सारखे वाद होत राहणार आपण, त्या विचाराने माझी चिडचिड होते नुसती. अरे वाद अर्जुन, अरे नीट शांततेत बोलू की. हे बघ मला सांग, तुझी चिडचिड कशासाठी होतीये? घरून निघाला ते अर्जुन, मी काहीतरी बोलतेय तुझ्याशी. अर्जुन ऐकून तर घे माझ. मी काय म्हणते तू ऐकून तर घे माझं. अर्जुन, अरे अर्जुन, एकदा ऐकून तर घे. आप्पे आत्ता नको, आज लय झाले. मनी मावशीला बाहेर काढणं हा एकच मार्ग आहे का? आप्पे त्या एका विषयावरून आपलं अख्खं घर डिस्टर्ब आहे. अर्जुन, आपलं काम आहे हे, आपली ड्युटी आहे, आणि तूच असा विचार केल्यानंतर कसं होणार आहे? आप्पे मला सगळं पटतंय तुझं बरोबर आहे. नावर नको बोलूया, त्या विषयावर नको बोलायला आपण आता. तू चिडचिड का करतोय? शांततेत बोल की. चिडचिड करतोस, मला लई कस तरी होतंय. कसं तरी होत, तरी पण तू अजूनही माझा नवरा म्हणून स्वीकार नाही केला. चिडचिड करतोस, मला लई कस तरी होतंय. कसं तरी होतंय, तरी पण तू अजूनही माझा नवरा म्हणून स्वीकार नाही केला. ती विहिरीची मोटर बिघडल्यानं लय दिवस झाले, त्याचं काम आज करून घेतो. अरे मध्येच करायचं म्हणलं होतं ना. पती लग्नाच्या गडबडीत राहिलं. घे करून घे आज. अरे वा, नाश्त्याची बैठक बसली वाटतं. होय, अरे तुमचीच वाट बघत होतो, थांबलोय तुमच्यासाठी. तुमच्याशिवाय कसं खायचं बाबा? परत तुम्ही आम्हाला पण जेलात टाकलं तर काय करायचं? काय काकी तू पण असं बोलते. चला चला खाऊन घेऊ सगळेजण, चला. अरे आपल्याला येऊ दे की, मग खाऊ आपण सगळे. आपील तुम्ही करा सुरुवात. अरे अर्जा, थांबणार नाही होय तिच्यासाठी? तिच्यासाठी आयुष्यभर थांबतोयच की आता. तू कर सुरुवात. बघा, हेच म्हणत होते मी.
तुम्ही म्हणताय त्या तथ्य हे कळतंय आता आम्हाला. 100% ते दोघांचं पटतच नाही, मी सांगते की. पण इतके दिवस कळलं कसं नाही आपल्याला? आता कळलं. अरे पण काय करते आप्पे? आवरत होती काहीतरी. आप्पे हा बाबा. अगं ये की नाश्ता करून घे, शिरा गार होतोय. अहो नाही, मी त्या आतला आवरत होते ना, म्हणून म्हणलं. आधी काढून घे, ये बस. चला येतो मी, काम आहे मला. अरे अर्जा, तेवढं खाऊन गेला असता. खाणं नाही महत्वाचं, काम महत्वाचं आहे. बाहेर आवाज कसला येतोय? आणि अशा लोकांच्या दबावाखाली ना. आप्पे तो मुद्दाच नाहीये. मी तुला काल रात्री काय सांगितलं? अर्जुन, तो मुद्दाम करतोय कळत नाहीये का? त्याच्या पदाचा गैरवापर करतोय तो. ते तुला कसं आणि कुठल्या भाषेत सांगू मला तेच कळत नाही. त्या पुस्तकांच्या जगातून जरा बाहेर ये. पुस्तकांचं काय आता? पुस्तकांचं आणि खरं जग वेगळं असतं. आणि तू म्हणतेस तसं काय जरी केलं ना तरी तो ढोबळे शांत बसणार आहे का? जोपर्यंत आपण मनी मावशीला सोडत नाही ना तोपर्यंत तो काय ना काय घुसपट काढत राहणार आहे. घरात काकी पण किती नाराज आहे. अर्जुन, माझ्या वडिलांना तुरुंगात टाकलं होतं रे. त्यांची काही चूक नसताना त्यांना तुरुंगात टाकलं होतं. मला मान्य आहे, पण मनी मावशीने हे सगळं का केलं हे कळलं ना आपल्याला. मग सोड ना विषय आता. उठसूट असले गुन्हेगार फिरणारी गुन्हेगार आहे का ती? म्हणजे ती गुन्हेगार आहे हे मान्य आहे ना तुला? तिने एक तरी गुन्हा केला हे तर मान्य आहे ना? मग आप्पे तुझ्याशी ना बोलण्यात काय पॉइंटच नाही खरंच. तू का भांडतोय सतत माझ्याशी? का वागतोयस तू असं? कारण तुला ना नेहमी तुझंच म्हणणं खरं करायचं असतं. अरे जातो मी. डबा घेऊन जातो. राहू दे तुझा डबा. अरे अर्जुन. ओ चिंचुके, घ्या त्या चाव्या, उघडा कुलूप. चला सोडा माझ्या आईला. ओ मावशी ठेवा ती फाईल. चला सोडा, सोडा आईला. चला. दमले मी आत पार. आता इथं कसं भारी वाटतंय जरा. आई चल, तुला आहे ना आता मस्त काय ते खायला घाल. चल ये, चला. आप्पे सोडणार नाही तुला मी बघ. तुला ना हे सगळं लई महागात पडणार आहे. ओ मावशी, बाहेर आले आले सुरच बदलला हो तुमचा. तक्रार फाडली नाही अजून. अवघात नाही 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 नाही. ए रुक्मिणी, आले आले मी. थांब थांब. अर्जुन, हे फक्त तुझ्यासाठी केलंय. काय बोललीस का? काय बोलायचंय? नाही, येते. चिंचुके, आजपर्यंत या पुरीला कधी तत्व सोडून वागताना बघितलं नव्हतं, पण आज वागले राहू. एक काम करतो, मस्तपैकी सुट्टी घेतो आणि पिक्चरला घेऊन जातो. साहेब हीच तर कळत नाही ना तुम्हाला. 2 दिवस असा वागला तर असं झालंय. अजून 2-3 दिवस असं वागला ना तर प्रश्न सुटेल बघा. म्हणजे राग आल्याचं नाटक करू असं म्हणतोय तू इथून पुढं? करा की 2 दिवस नाटक. आमच्या वहिनींना पण येऊ दे तुमच्या मागे मागे जरा. हे नाही ना बाबा, ती जेव्हा आता रागवलं होतो ना तीच लय झालं माझ्यासाठी. आता नको. अहो साहेब, फक्त 2 दिवस कळ काढा, मग बघा काय होतंय ती. ऐक तर खरं. अगं तुला काहीच माहित नसेल ना? हे बघ बाया, मला फक्त एवढंच माहितीये, तिकडं 2 दिवस जेलात इतकी माझी उपासमार झाली त्या आप्पेमुळं ना, त्यामुळे मला खाऊ दे आता. अगं खाशील. अगं सगळं खाशील, पण मी आता जे काही सांगणार आहे ना ते ऐकल्यावर तर तुझं पोट आपोआपच भरल. नाही नाही नाही, अजिबात भरायचं नाही. मला पहिलं खाऊ दे. हे बघ, तरी बी तुला काय सांगायचं असेल तर सांग. म्हणजे अगं आप्पी आणि अर्जुन यांच्यामध्ये नवरा बायकोचं नातच नाही तर काय? आता कसा ठसका लागला काय? होय तर मला तर अजिबात खरं वाटत नाही. बघितलंस का कसली तयारीची निघाली 2 जण.
अगं आपल्याला काय थांग पत्ताच लागू दिला नाही. अगो नुसते गुलू 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 करत असतात. तो तिला हॅपी 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 आणि ती त्याला अर्जुन 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 अर्जुन. अगं पहिल्यांदा माझा पण विश्वास बसत नव्हता, पण मी माझ्या कानाने ऐकलंय आणि डोळ्यानं पण बघितलंय. चिडचिड करतोस, मला लई कस तरी होतंय. होय कसं तरी होत, तरी पण तू अजूनही माझा नवरा म्हणून स्वीकार नाही केला. असं जर असेल ना तर त्या आप्पीची अशी वाईट अवस्था करू, अशी वाईट अवस्था करू ना, तिला आता कशी घरातनं बाहेर काढते ना ते बघच तू. तर तिळगुळ घेऊन गोड बोल खालाडू. ही कामं कोण करणार? निघाली असेल नेहमी सारखी गाऊन राहायला. मावशी त्यांना डबा घेऊन जा एवढंच सांगतेय. काम असली की तुझी कारण तयार असतात बघ. हो मावशी, जेलमधून सुटायच्या आधी काय काय बोललो होतं आठवते ना? कोण मी? पुढं काय म्हणले होते तो? नाही आठवत? नाही. हा ते फक्त म्हणले होते मला जेलात करमत नाही, मला लवकर बाहेर काढा, एवढंच. हा एवढंच म्हणलं होता? अजून काय म्हणले होते का ग रुक्मिणी? मी नाही, तुम्ही म्हणलं होता घरातली सगळी कामं करील, धुनी भांडी फरशी. हा नाही आठवत? काकी म्हणली होती का नाही मावशी? हा म्हणजे म्हणली होती पण नाही आठवते तेच बरं आहे. नाही ते चिंचुकीला बोलावलं असतं, त्याला आठवतं सगळं बरोबर. नाही ते एक काम करून आपे, अजून वेळ गेली नाही. कंप्लेंट कुठं फाडली आपण अजून? नाही नाही नाही, आठवलं आठवलं, मला आठवलं. करते मी करते. आणि मावशी सगळे कामं करतायत का फक्त बोलतात तर लक्ष ठेवा आपे. आता एवढा विश्वास नाही का बाबा माझ्यावर? हो मावशी, तुम्ही काल जेलमधून सुटलाय, आता जेलमधून सुटलेल्या माणसावर कसा विश्वास ठेवायचा? बघ ग रुक्मिणी कसा बोलतो तो मला. चला येतो मी. तेवढा डबा घेऊन जा की. नाही नको, खायला बाहेर काय. हो साहेब, कुठं हरवलाय? तू गम करून ठेवली राव. वहिनींचा मॅटर ना? चिंचुके तुझा प्लॅन गणणार नाही ना? माझा प्लॅन गंडूच शकत नाही साहेब, आम्हाला एक्सपिरियन्स आहे. काय एक्सपिरियन्स? असू दे असू दे, पण असं नको वाटतं राव चिंचुके. तिला तिकडे कसं तरी होते, ती लय करते राव माझ्यासाठी चिंचुके, ना आपण असं करायचं म्हणजे? साहेब अहो 4 दिवस असंच चालू द्या, मग बघा. किती 4 दिवस? 4? आज काही येडाबेडा झाला काय चिंचुके? 4 दिवस पळ. अरे मागे एकदा फक्त जेवलं नव्हतं मी तर तिच्या डोळ्यात पाणी आलं राव. त्या डोळ्यातलं पाणी बघून मी संपलो होतो चिंचुके. अहो साहेब 4 दिवस केलं नाही ना तर तुमचा विषय संपल. साहेब आपल्याला मोहिमेवर गेलं पाहिजे. साहेब प्लॅन करेक्ट आहे आपला. ऑल द बेस्ट साहेब, ऑल द बेस्ट. डबा घेऊन आले तुझ्यासाठी. नाही नको, मला भूक नाही, मला नको डबा. मी काय आणले ते तर बघ, हे बघ. नाही मला थंडी वाजते, थंडी. नको डबा नको, आता जेवण जाणार नाही मला. तुला थंडी वाजते? चिंचुके तुम्ही बघ मी काय आणले. नाही नको ना, मला भूक नाही, मला डबा नको म्हणलं ना मी तुला, मला नको डबा. अरे असं कसं? हे बघ की बिस्किट. बिस्किट खायचंय मला. ते असं पुढ्यावर असा फोटो असतो ना, ते बिस्किट खायचंय मला, डबा नको आता. अर्जुन एवढा चांगला डबा आणलाय तुला बिस्किट पाहिजे वय? काय चाललंय तू? डोकंच दुखतंय जरा, जेवण काय जाणार नाही आता. नको नको. डोकं दुखतंय ना, तू आधी खाऊन घे. मी खाणार नाही म्हणजे नाही. अर्जुन काय चाललंय? बास की आता, झालं ना तुझ्या मनासारखं. मावशी पण घरी आल्यात, मी तक्रार मागे घेतली, आता का चिडलायस तू?
मला वाटलं म्हणून चिडलोय मी. अरे पण कशावरनं चिडलाय ते तर सांग मला. मला काय माहित. मी काय आणलंय ना ते फक्त बघ एकदा. हे बघ, गाजराचा हलवा आणलाय. गाजर चालवा कोण खात? मला नाही आवडत. हे लहान पोरं खात, मी नाही खात. बरं नाही आवडत का? हे राहू दे. हे बघ अर्जुन, भेंडीची भाजी. चिकट असते ती, चिकट असते. भेंडीची भाजी खातच नाही मी, कधीच नाही, अजिबात नाही. बरं ठीक आहे. हे बघ भाकरी आणली. मी मला चपाती नको, भाकरी कर. ज्वारीची भाकरी. मी बाजरीशिवाय खातच नाही. घ्या. बापू घ्या, घ्या पाणी घ्या. बाई आपली अर्जुनला फोन केलाय ना? होय होय, मी केला होता फोन. येत आहेत म्हणले. तुम्ही सगळे कसे आहे? बरे आहे ना? छान. अहो काय बापू, तुम्ही आता काय मुद्दाम विचारता का काय? तुम्हाला तर सगळं माहिती आहे की. नाही नाही, तसं नव्हतं म्हणायचं. मी आपल्या तब्येतीची चौकशी केली. हा राहू द्या. तुमच्या जावयानं तिकडे जेलात तुमची राजागत ठेवली. आमचं कसलं काय? ओ मावशी, अहो आमच्या बापूंची काय चूक नव्हती. सगळी चूक तुमची होती, म्हणून तुम्हाला तसं केलं. खपरे दिप्या. पण काही म्हणा बर का, तुमची आप्पी अगदी मुलकाची हट्टी आहे बघा. अहो नाही नाही, आमची पोरगी समजूतदार आहे की. आम्हाला नाही दिसला कधी तो समजूतदारपणा. बापू चहा घेऊया थोडा थोडा. हा वहिनी, चहा करता का? ठेवते की. एक सून गेली दवाखान्यात आणि एक सून निघाली फिरायला. मग काय, तिथं आल्या गेल्यांची उसावर मीच करत बसते. पण बापू तुम्ही काय बी म्हणा, तुमच्या आप्पीला ना माझं काय कोडय कळतच नाही. सदा न कदा वाकडी असती माझ्या बरोबर. अहो नाही मावशी, तुम्हाला आपलं उगीच. अरे तुम्ही सगळे बापू सांगायचं की. आप्या कशी आहे? मस्त. तुम्ही अशा अचानक कसे काय? सरप्राईज आहे तिथे, सरप्राईज तुमच्या दोघांसाठी, तुझ्यासाठी आणि खिलाडी दाजींसाठी. बस बसा. ए आपे, अगं तुम्ही दोघी सुना असून सुद्धा माझ्या बहिणीच्या बोकांडी सगळी कामं टाकून जाता. हा जा आता, चहा तरी घेऊन ये तेवढ्या सगळ्यांसाठी. हो मी आणते. आले तर अर्जुन, जावे बापू, कसा आहे तुम्ही? आम्ही एकदम ओके. तुम्ही कशी आहे? चहा आला, घ्या. अरे काय रे अर्जुन? नाही बापू, आता जेवण झालंय पोटभर, नको चहा. बरं बापू, आज काही विशेष म्हणजे अचानक तुम्ही सगळे मंडळी आलात म्हणून? अहो ते सरप्राईज. त्याचं काय सरकार? म्हणजे आम्ही असं म्हणतोय की आप्पीला आणि अर्जुनला एक दिवसासाठी फार्म हाऊसवर पाठवावं. अर्जा, मग काय ठरलं रे तुमचं? ठरायचं का तेव्हा त्यात जाणारच की. नाही नाही, तसं नाही, चाललंय आमचं अजून. काय रे अर्जुन, आता काय झालं? अगं काके, अचानक ठरलं ना सगळं. रजेचं बघितलं पाहिजे. अरे पण तिथला साहेब तूच आहेस ना, मग तुला कशाला कुणाला विचारायला पाहिजे? तर काय अडचण आहे? नाही म्हणजे मी अडाणी असल, मला काही कळत नसल, पण तरी बी असं वाटलं मला. अर्जा आवरायला घे बघू. अर्जुनलाच विचारा बरं का विनू भाऊजी, कारण आप्पी नाही घरात. कुठे गेली काय माहिती. अगं रुक्मिणी, दिवसातून एकदा घराबाहेर गेल्याशिवाय तिच्या घशाखाली आण कधी जात नसतंय बघ. ओ मावशी, हे गाव बी तिचंच आहे. ती वहिनीकडे गेली. बघितलं का रुक्मिणी, जरा तिला काय बोलायला लागलं की लगी वचकन अंगावर खवळून येतो माझ्या. काय बोलायची सोयच नाही बघ तिला. मावशी, साधं बोलणं टॉमना मारणं ह्याच्यात फरक असतो.
तुम्ही टॉमना मारला ना की वासक्यानेच अंगावर येणार, आणि तुम्ही नीट बोलला ना की गोडच बोलतो ना मी पण. आली अपर्णा. हा ये अप्पे, 100 वर्ष आयुष्य आहे तुला. अगं तुझ्याबद्दलच बोलत होतो आम्ही. बापरे, काय झालं? नाही, आम्ही विचारत होतो उद्याचं काय ठरलं या ठिकाणी. जायचं ठरलंय. हे काय, मी अक्काकडे जाऊन आले आता, माहिती घेऊन आले. आणि तिथे ना तिच्या ओळखीचा एक माणूस आहे, त्यांचा नंबर पण आणलाय. काय अर्जुन भाऊजी, अहो सांगायचं की सरळ सरळ, कशाला एवढे आडेवेडे घ्यायचे की आम्ही जाणार आहे म्हणून. ए अर्जा, काय लाजायला लागलास का काय तू? हा कदम तसं काय नाही. मग कसं आहे, तर तिच्या मनात एक वेगळं आणि तुझ्या मनात एक वेगळं आहे. अरे नाही सुजा, असं काय नाही. मग काय, तिला जायची इच्छा आहे तुझी नाही असं आहे का? हा असंच असल. काय रे, तुझी नाही ना इच्छा जायची? एक मिनिट, असं काय नाही, तुम्हाला उगाच काहीतरी वाटतंय. ए अर्जा, तुझ्या होम मिनिस्टरचा आदेश आहे, तुला पाळायलाच लागणार. हा रजेचं काय होईल ते बघू की. हा होईल रजेचं, त्याचं काय नाही. जातोच आहे आता, म्हणजे जाणारच आहे ना. हो, जायचं ठरलंय ना. बरं चला, आम्ही आवरून घेतो. जायचंय ना, तयारी करायला लागेल. आणि जेवायचं काय, मी सगळं करूनच गेलते की. माझं आवरून झालं ना की लगेच जेवायला बसू. आवरा. हो. बघा, मी म्हणते ते खरं आहे का नाही?